पहिली कारण तुमच्यासाठी हिताची एसीबीसी जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी ते बळच आमच्यावर लागलं, आमचं ईडब्ल्यूएस घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही एसीबीसी 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडे, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडे, सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा. ओबीसीच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लांब पोरांनी ऍडमिशन घेतले. आता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागले, मग तुम्ही 10% आरक्षण दिलं का? उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाका ही कारभार. सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. कारण ते क्लिअर होईल पोरांच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्यानंतर मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी 100% फीस माहिती कुठून भरायचं, कोटी लाखांची फी. एमबीबीएसची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BSMS ची कशाला दिलं मग तुम्ही? ते 10% नको म्हणून दिलं, आणि ही भरपाई घेता का? आधी दिलं गुढी, मतदान घेतलं का काढू, निवडून आले, आणि आता कशाला म्हणता 100% फीस म्हणजे तुम्हाला डाग लागून द्या ना. आमची भावना समजून घ्या. शब्द आमचे खेड्यातले, तुम्हाला ते लागते ना एखाद्या वेळेस. तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला, लिटी बळी रडायला लागला ना. बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे, बापाकडे पैसे येत नाही, ऊस तोंडात गेले आलंच नाही, आलं नाही. पट्टा पाडा नाही, पट्टा पाडा नाही हे शब्द एक सरकारला कळायचं नाही. आता काय लय अवघड आहे ते गुगलवर शोधिते या आमच्या अर्थ काय 3 महिने त्याच्यात घालवले. ही रिअल परिस्थिती बाबा. पट्टा पाडा नाही आमच्या कारखान्याचा, बाप नाही ही मुद्दा एक घ्या. दुसरा जे सांगायचा ईडब्ल्यूच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले तसे ठेवा, ते उडू नका. जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले ईडब्ल्यूएस मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं, आता तुम्ही काढून टाकता, वाटोळ करता का त्याचं? ते ठेवा. हे याला 2 महिन्याची गरज नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही. साधा कक्ष अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो. याला काय कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही. याला हे साधा विषय ते तातडीनं करून घ्या. लेकरा तुम्हाला त्याला फोन करून आशीर्वाद देते. 100% सांगतो तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेत. याच्यात हे विषय किचकट होत चालले. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिलाय. पण काहीचा ठराविक जणांचा राहिलाय मध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले का मुद्दाम शब्द नाव नाही देणार, मुद्दाम देत नाही असा शब्द नाही वापरणार कधी. आम्ही एवढे मूर्ख नाही की कसल्या जागेवर डाग लावायचे. त्याचे ते 10 लाख रुपये देऊन त्याला सरकारी नोकरीची जी घोषणा केली ते तातडीने देऊन टाकावं. काहींना दिल्यात, काहींना राहिले, काहीला पैसे दिले, काहीचे राहिले, ते वर्ग करून टाका. ते काय पैसे लिहून आलं त्यांचं, ते काय आता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच. म्हणणारा नीट माणूस पाहिजे, म्हणणारा नीट नाही, म्हणणारे नीट नाही. ते सत्तर आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाले ते सगळ्याचे देऊन टाका आजपर्यंत. एसीबीसी काही पोरांना लागूच नव्हतं. ते आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला, की काहींचं म्हणणं असं आहे एसीबीसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्या त्यांना आम्ही देत नाही. त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्या म्हणून का तुम्ही त्याला लिंबू म्हणून बघणार नाही का? काय राज्यात ते तर काहीच गेलं. शेवटी बापाची पोरगी गेली, बापाचं पोरग आत्महत्यात गेलं, त्याचं तर गेलंच ना. तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का? दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत. मग हे खूप जुलमे राजवते सारखं झालं. 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायचे मुख्यमंत्र्याला काही